नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, चांगल्या कर्माचे फळ नेहमी चांगलेच मिळते बरं का. नशिबात लिहिलेले कधीच मिटत नाही. मनापासून एकदा पूर्ण ऐकून तर बघा. आणि हो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अवश्य करा. तर मंडळी, प्राचीन काळात एका जंगलात एक म्हातारं गिधाड आपल्या पत्नीसोबत म्हणजे मादी गिधाडासोबत बसले होते. हिवाळ्याची रात्र होती. कडाक्याची थंडी पडली होती. तेव्हा मादी गिधाड त्याला म्हणाली, हे प्रियपती, आजची रात्र काढण्यासाठी असे काय केले पाहिजे ज्यामुळे आजची रात्र निघून जाईल? कारण थंडी खूपच जास्त आहे. चला, तुम्ही मला एखादी अशी गोष्ट सांगा ज्यामुळे आजची रात्र कटेल. मादी गिधाडाचे बोलणे ऐकल्यावर तो म्हातारा गिधाड म्हणला, हे प्रिये, चल, आज मी तुला एक ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे. पण तू ती लक्षपूर्वक ऐक. यातून जीवनाला खूप मोठी आणि अनोखी शिकवण मिळेल. आता मादी गिधाड लक्षपूर्वक ऐकू लागते आणि गिधाड कथा सुरू करतो. तर मंडळी, तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही ही कथा ऐकत आहे तर ती पूर्ण ऐकावी. कारण कथेच्या शेवटी गिधाड 4 गोष्टी सांगतो ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि आचरणात आणल्या पाहिजेत. तर मंडळी, गिधाड कथा सुरू करतो आणि म्हणतो, हे प्रिये, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माधवपूर नगरात एक राजा राहत होता. एक दिवस तो राजा आपल्या दरबारात बसला होता. तेव्हाच त्याच्या दरबारात एक भिकारी आला. त्या भिकाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. अंगावर फाटके, तुटके, मळलेले कपडे आणि लाचार, हतबल नजर. राजाने जेव्हा त्या भिकाऱ्याला पाहिले तेव्हा त्याला त्याची खूप दया आली. राजाने ताबडतोब आपला मुनिमाला बोलवले आणि आदेश दिला की या भिकाऱ्याला योग्य ती भिक्षा देऊन निरोप द्या. तर मंडळी, भिकारी भिक्षा घेऊन राजाचे आभार मानून तिथून निघून गेला. पण राजासमोर एक प्रश्न सोडून गेला. आता त्या राजाच्या मनात असा विचार आला की मी असे कोणते शुभकर्म केले होते ज्यामुळे मला हे राजपद मिळाले आहे, आणि या भिकाऱ्याने असे कोणते कर्म केले होते ज्यामुळे त्याला इतके अपमानजनक आयुष्य मिळाले आहे. तर मंडळी, राजाच्या मनात हा विचार येताच दुसऱ्या दिवशी राजाने आपल्या नगरातील सर्व विद्वानांची सभा बोलवली. जेव्हा सर्व विद्वान सभेत उपस्थित झाले तेव्हा राजाने सर्वांसमोर आपल्या मनातील जिज्ञासा मांडली. राजाने विद्वानांना सांगितले की हे विद्वान लोकांनो, मी तुम्हाला इथे बोलावून यासाठी त्रास दिला आहे जेणेकरून माझ्या एका समस्येचे निवारण तुम्ही करू शकाल. माझ्या मनाला एका विचाराने खूप अस्वस्थ केले आहे. राजाचे हे बोलणे ऐकून सभेतील एका विद्वानाने उभे राहून विचारले, महाराज, अशी कोणती अडचण आहे जी तुम्हाला विचलित करत आहे? असा कोणता विचार आहे जो तुम्हाला त्रास देत आहे? कृपया आपण आम्हाला ते सांगावे. तेव्हा मंद स्वरात राजा म्हणाला, हे महान विद्वानांनो, मी ही सभा यासाठी बोलावली आहे की मला हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या शुभकर्मांमुळे मला हे राजापद, संपन्नता आणि वैभव मिळाले आहे. जर तुमच्यापैकी कोणी मला ही गोष्ट सांगेल तर मी त्याला मालामाल करीन. त्याची झोळी मी अगणित धनाने भरून टाकेन आणि न सांगितल्यास मी त्याचे मुंडन करून गाढवावर बसून तोंडाला काळे फासून बेइज्जत करून राजदरबारातून बाहेर काढून टाकेन. तर मंडळी, राजाचे हे बोलणे ऐकून सभेत बसलेले सर्व विद्वान धक्क्यातच गेले. ते विचार करू लागले की राजाला हे सांगण्यापेक्षा आपण शांत राहिलेलेच बरे, किंवा त्यांच्याकडून काही दिवसांची मुदत मागून गपचूप येथून सटकले पाहिजे. जर आपण राजाला काही सांगितले आणि राजा आपल्या बोलण्याने समाधानी झाला नाही तर उगीच आपली खूप मोठी बदनामी होईल. तर मंडळी, हा विचार करून सर्व विद्वानांनी आपापसात सल्लामसलत केली. सल्लामसलत करून सर्व विद्वानांनी
राजाला सांगितले की महाराज, आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर तर देऊ की कोणत्या पुण्यकर्मामुळे तुम्हाला हे राजपद मिळाले आहे, पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला काही दिवसांची मुदत द्यावी लागेल. तुम्ही आम्हाला 6 महिन्यांची मुदत द्या. 6 महिन्यानंतर आम्ही तुमच्यासमोर हे रहस्य उलगडून सांगू की कोणत्या पुण्यकर्मामुळे तुम्हाला हे राजपद मिळाले आहे. आता राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्हाला 6 महिन्यांची मुदत देतो, पण लक्षात ठेवा 6 महिन्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. आता काय करणार? सर्व विद्वानांनी राजाला आश्वासन दिले आणि राजाला सांगितले, महाराज, तुम्ही अजिबात काळजी करू नका. 6 महिन्यानंतर आम्ही तुमच्या जिज्ञासेचे समाधान करू. तर मंडळी, अशा प्रकारे सर्व विद्वान राजाकडून 6 महिन्यांची मुदत घेऊन राजदरबारातून बाहेर पडले. सर्व विद्वानांनी राजाला सांगायला तर सांगितले, पण याचे उत्तर त्यांनाही माहीत नव्हते. सर्वांनी बाहेर येऊन विचार विनिमय केला की आता या संकटातून सुटका कशी मिळवायची. सर्व विद्वान शांत होते, याचा उपाय कोणाकडेच नव्हता. तेव्हा त्यांच्यातील एक विद्वान म्हणाला, अरे भावांनो, आपल्याकडे अजून पूर्ण 6 महिने आहेत. 6 महिने आरामात घालवा. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू. भविष्याची चिंता करून वर्तमान का वाया घालवायचं. तेव्हा सर्वांनी एका सुरात होकार भरला आणि सर्व विद्वानांनी असा वायदा केला की आजपासून 6 महिन्यानंतर आपण सर्वजण नगराबाहेरील तलावावर जमू आणि ज्याला उत्तरे मिळेल तो इतरांना सांगेल. आता अशा प्रकारे सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघून गेले आणि आपल्या कामात व्यस्त झाले. हळूहळू काळाबरोबर दिवस गेले, महिने गेले आणि तो दिवसही जवळ आला ज्याच्या दुसऱ्या दिवशी राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते. ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा सर्व विद्वान नगराबाहेर असलेल्या तलावावर जमले. सर्वांनी एकमेकांना विचारले, कुणाला उत्तर सापडले का? तर सर्वांचे एकच उत्तर होते, आम्हाला या प्रश्नाचे कोणतेही उत्तर सापडले नाही. जेव्हा सर्वांना कळले की राजाच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही, तेव्हा हे जाणून सर्वजण काळजीत पडले आणि विचार करू लागले की आता काय करावे. या चिंतेने सर्वजण अस्वस्थ झाले. जेव्हा सर्व विद्वान चिंतेत बुडाले होते तेव्हा तिथे कुठून तरी एक वृद्ध ब्राह्मण संन्यासी पोहोचला. जेव्हा त्याने सर्व विद्वानांना चिंतेत पाहिले तेव्हा त्याने विद्वानांना विचारले, काय झाले भावांनो, तुम्ही सर्वजण इतक्या चिंतेत का बसला आहात? साधू महाराजांनी विचारल्यावर विद्वानांनी सर्व हकीकत त्या महात्म्यांना सांगितली आणि म्हणाले, महात्माजी, जर आम्ही उद्या राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर राजा आमचे मुंडन करून गाढवावर बसवून राज्यातून बाहेर काढून टाकेल. याच कारणामुळे आम्ही सर्वजण चिंतेत बसलो आहोत. आता विद्वानांच्या तोंडून हे ऐकून त्या वृद्ध ब्राह्मणाने म्हटले, हे विद्वानांनो, आता तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण मला माहीत आहे की तुमच्या नगराच्या राजाला कोणत्या पुण्यकर्मामुळे राजपद मिळाले आहे. तेव्हा अत्यंत आश्चर्याने सर्व विद्वानांनी म्हटले, काय खरोखरच महात्माजी तुम्हाला माहीत आहे आणि तुम्हाला ही गोष्ट कशी कळली? तेव्हा संन्यासी म्हणाला, जी हो, अगदी बरोबर. सर्व विद्वान त्या महात्म्यासमोर हात जोडून म्हणाले, महात्माजी, जर असे असेल तर कृपया आम्हाला सांगा की कोणत्या पुण्यकर्मामुळे आमच्या राजाला राजपद मिळाले आहे. आम्ही वचन देतो की आम्हाला राजाकडून जो काही उपहार मिळेल त्यातील सर्वात मोठा हिस्सा आम्ही तुम्हाला देऊ. तेव्हा वृद्ध ब्राह्मण म्हणाला, हे विद्वानांनो, मला तुमच्याकडून कोणताही उपहार नको आहे. तुम्ही फक्त मला राजाकडे घेऊन चला. मी स्वतः त्याच्या प्रश्नाचे उत्तर देईन. मंडळी, त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून सर्व विद्वानांचे चेहरे खुलले आणि अत्यंत उत्साहाने सर्व विद्वान त्या वृद्ध ब्राह्मणाला घेऊन राजाच्या दरबारात पोहोचले. त्यांनी त्या वृद्ध ब्राह्मणाचा राजाशी परिचय करून दिला
आणि सांगितले, राजन, हे वृद्ध ब्राह्मण तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील. तेव्हा राजा म्हणाला, काही हरकत नाही, मला तर माझ्या प्रश्नांचे उत्तर हवे आहे. मग ते तुम्ही द्या किंवा हे महात्माजी देऊ देत. सांगा ब्राह्मण देवता, मला कोणत्या पुण्यकर्मामुळे हे राजपद मिळाले आहे? राजाचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण देवता म्हणाले, महाराज, तुम्हाला खरोखरच हे जाणून घ्यायचे आहे का की तुम्हालाच हे राजपद का मिळाले? तेव्हा उत्सुकतेने राजाने उत्तर दिले, हो महात्माजी, मला हेच जाणून घ्यायचे आहे. तेव्हा ब्राह्मण देवता म्हणाले, महाराज, या बिचाऱ्या विद्वानांना त्रास देण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते. तेव्हा राजाने अधिक उत्सुकतेने विचारले, कोण सांगू शकते? लवकर या गुप्त रहस्याचा उलगडा करा आणि मी आता आणखी वाट पाहू शकत नाही. तेव्हा वृद्ध ब्राह्मण म्हणाले, महाराज, इथून 100 कोस दूर उत्तर दिशेला एका वनात एक महात्मा तपस्या करत आहेत. ते फक्त राख खातात आणि राखेव्यतिरिक्त काहीही ग्रहण करत नाही आणि राखेचाच मळ त्याग करतात. ते महान साधू दूरदृष्टी असलेले आहेत. फक्त तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. हे ऐकून राजाने वृद्ध ब्राह्मणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आपले राज्य आपल्या मंत्र्यांकडे सोपवून त्या महात्म्याच्या शोधात निघून गेला. ते साधू एका अनोळखी वनात राखच खायचे आणि राखेचाच मळ त्याग करायचे. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर राजा शेवटी त्या वनात पोहोचला जिथे ते महात्मा तपस्या करत होते. तेव्हा राजाने हात जोडून महात्माजींची एक परिक्रमा केली आणि महात्माजींच्या समोर हात जोडून उभा राहिला. मग 2 तासांनंतर महात्माजींची समाधी भंग पावली. जेव्हा त्यांनी राजाला आपल्यासमोर हात जोडून उभे पाहिले, तेव्हा महात्माजींनी विचारले, हे युवका, तू कोण आहेस? दिसायला तर तू राजासारखा दिसतोस. मग तू या निर्जन वनात काय करत आहेस? तेव्हा राजाने महात्माजींना आपला परिचय दिला आणि तिथे येण्याचे कारण सांगितले. यावर महात्मा म्हणाले, मी अजूनही तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ आहे, पण इथून 50 कोस दूर उत्तर दिशेला एक दुसरे महात्मा तपस्या करत आहे. ते आग खाऊन जिवंत राहतात आणि अग्नी हेच त्यांचे जीवन आहे. तू त्यांच्याकडे जा, ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्की देतील. महात्माजींचे हे बोलणे ऐकून राजा काही क्षणांसाठी निराश झाला, पण पुन्हा नव्या उत्साहाने महात्माजींनी सांगितलेल्या मार्गावर त्या साधूचा शोध घेण्यासाठी पुढे निघाला आणि लवकरच त्याने त्या साधूला शोधून काढले, जे अग्नीमध्ये तपस्या करत होते आणि फक्त आग खाऊन जिवंत होते. ते साधूही समाधी अवस्थेत बसून तपस्या करत होते. मग काही वेळानंतर जेव्हा महात्माजींची समाधी भंग पावली, तेव्हा त्यांनी राजाला आदरपूर्वक उभे पाहिले. महात्माजींनी राजाला तिथे येण्याचे कारण विचारले आणि राजाने त्यांना आपली समस्या सांगितली, आपल्या मनातील भेद उघडून सांगितले. तर मंडळी, आता राजाचे बोलणे ऐकून साधू म्हणाला, एक राजन, हे सत्य आहे की मी खूप दिवसांपासून तपस्या करत आहे, पण अनेक रहस्य अशी आहेत जी मलाही माहीत नाही. तुझा प्रश्नही काहीसा तसाच आहे. मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे. मंडळी, जेव्हा राजा साधू महाराजांचे हे वचन ऐकतो तेव्हा निराश होतो. राजा महात्माजींना म्हणतो, हे प्रभू, मग तर माझे इतक्या दूर येणे व्यर्थच गेले. मी तर खूप मोठी आशा घेऊन तुमच्याकडे आलो होतो की तुम्ही माझ्या समस्येचे नक्कीच समाधान कराल. जेव्हा साधू महाराज राजाला अत्यंत उदास पाहतात तेव्हा म्हणतात, हे राजन, निराश होऊ नकोस. मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही, पण मी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखतो ज्याच्याकडे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. राजा म्हणाला, ठीक आहे महाराज, तुम्ही त्यांचाच पत्ता सांगा. इतक्या दूर आलो आहे तर मी त्यांचीही भेट घेतो. तेव्हा पुढे महात्माजी म्हणाले, एक राजन, इथून 100 मैल पुढे चिलगड नावाचे एक शहर आहे. त्या शहरात
संजय नावाचा एक प्रतिष्ठित वैश्य व्यापारी राहतो. त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे आणि आत्तापासून 2 दिवसानंतर त्याच्या घरी एक मुलाचा जन्म होईल. मग महात्माजी पुढे म्हणाले, वैश्याच्या घरी मुलगा तर जन्म घेईल, पण काही तास जिवंत राहिल्यानंतर त्याचा मृत्यू होईल. जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा वैश्य त्याला स्मशानाच्या मातीत दफन करेल. जेव्हा तो आपल्या पुत्राला दफन करून परत येईल तेव्हा तू त्या मृत मुलाच्या देहाला जमिनीतून बाहेर काढ आणि त्याच मृत मुलासमोर आपला प्रश्न मांड. तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. तेव्हा राजाने आश्चर्याने त्या साधूचे आभार मानले आणि साधूचा निरोप घेऊन राजा पुढे निघाला. आता तो राजा चालता चालता साधूने सांगितलेल्या चिलगड शहरात पोहोचला आणि वैश्याचे घर शोधून त्याच्या घराच्या जवळच एका चबुतऱ्यावर बसला. काहीच वेळात वैश्य आपल्या घरातून बाहेर आला तेव्हा एका अनोळखी व्यक्तीला बाहेर बसलेले पाहून त्या वैश्याने राजाला विचारले, मित्रा, तू कोण आहेस आणि तू इथे बसून कोणाची वाट पाहत आहेस? तेव्हा राजा म्हणाला, मला प्रतीक्षा आहे तुझ्या घरात येणाऱ्या त्या चिमुकल्या पाहुण्याची, जो लवकरच तुझ्या पत्नीच्या गर्भातून जन्म घेणार आहे. तो वैश्य अजनबीच्या तोंडून जेव्हा या गोष्टी ऐकतो तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटते. राजाच्या या गोष्टी ऐकून वैश्य राजाला विचारतो, तुला कसे समजले की माझी पत्नी गर्भवती आहे? राजा म्हणाला, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. मला ही गोष्ट एका महात्म्याने सांगितलेली आहे आणि त्याने हे देखील सांगितले आहे की तुझ्या पत्नीच्या गर्भातून जो शिशु जन्म घेईल तो एक सुंदर मुलगा असेल. पण हे ऐकून वैश्य म्हणाला, पण काय भावा, तू आपली गोष्ट अर्धीच का सोडली? मूल निरोगी तर जन्माला येईल ना? तेव्हा राजा म्हणाला, हो भावा, खूप निरोगी जन्माला येईल, पण फक्त काही तासच तो जिवंत राहू शकेल. त्यानंतर त्याचा मृत्यू होईल. हाच तर विधीचा विधान आहे. आता ही अनहोनी ऐकून वैश्य घाबरलेल्या स्वरात म्हणाला, अरे भावा, शुभ शुभ बोल. या उतारवयात तर माझ्याकडे पुत्ररत्न जन्माला येईल आणि जर तो जन्माला आल्यानंतर मेला तर हे माझ्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नसेल. पुढे राजा म्हणाला, भावा, जे सत्य आहे ते तर आता मी तुला सांगितले आहे. मंडळी, जेव्हा तो वैश्य अजनबीच्या तोंडून या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्या पुत्राला वाचवण्यासाठी अनेक वैद्य हकीमांना बोलवतो. पण विधात्याचे लिहिलेले कोण मिटू शकते? जे नियतीला मंजूर असते तेच घडते. त्या वैश्याने आपल्या पुत्राला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याची कोणतीही युक्ती कामाला आली नाही. महात्म्यांनी सांगितल्यानुसार काही वेळानंतर वैश्याच्या पत्नीच्या गर्भातून एका पुत्राने जन्म घेतला. खूप आनंद साजरा केला गेला. पण 4 तासानंतरच बाळाचा श्वास गुदमरू लागला. सर्व वैद्य हकीमांनी बाळाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांचे कोणतेही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत आणि ते बाळ 4 तासांच्या वयातच शांत झाले. म्हणजेच मंडळी, त्याचा मृत्यू झाला. ज्या घरात काही वेळापूर्वी आनंदाची सनई वाजत होती, आनंदाचे वातावरण होते, तिथेच बाळाचे प्राण गेल्याने एकदम शोककळा पसरली. वैश्याच्या घरात हाहाकार माजला. वैश्याने छातीवर दगड ठेवून आपले कर्तव्य पूर्ण केले. त्याने आपल्या बाळाच्या शवाला कपड्यात गुंडाळले आणि स्मशानाकडे निघाला. त्यानंतर स्मशानात पोहोचून वैश्याने एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात आपल्या काळजाच्या तुकड्याला दफन केले. माती टाकल्यानंतर जेव्हा तो वैश्य ओल्या डोळ्यांनी आपल्या घराकडे परत जाऊ लागतो, तसाच टपून बसलेला राजा त्या ठिकाणी पोहोचतो. कारण त्या महात्म्याने सांगितले होते की जसा तो तिथून आपल्या घराकडे परत जाईल
तेव्हा तुला ते बाळ जमिनीतून बाहेर काढायचे आहे. जर तू थोडाही उशीर केलास तर मग तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. म्हणून राजा वैश्य जाताच त्या ठिकाणी येतो आणि खड्ड्यातील माती बाजूला करून बाळाला बाहेर काढतो. तर मंडळी, जसा तो राजा बालकाला कपड्यापासून वेगळे करतो तेव्हा त्याच्या आश्चर्याला सीमा राहत नाही. घडते असे की कर्म आणि सत्याची शक्ती ज्यामुळे ते बालक पुन्हा जिवंत होते. कर्म आणि सत्याच्या शक्तीमुळे नन्हा शिशु बालक पुन्हा जिवंत होतो. काय झाले भावा, तू माझ्या निद्रेत का विघ्न आणले आहेस? मुलाचे हे बोलणे ऐकून राजा आपला प्रश्न त्या मुलाला सांगतो आणि म्हणतो, मी माझ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुझ्याकडे आलो आहे. एक तूच आहेस जो माझ्या शंकेचे निरसन करू शकतो. आणि मग सविस्तर राजाने जेव्हा त्याला आपली समस्या सांगितली तेव्हा तो बालक म्हणाला, राजा ऐक, ज्या कारणामुळे किंवा ज्या कर्मामुळे तुला हे राजपद मिळाले आहे ती एक मोठी कथा आहे. जर तुला हे जाणून घ्यायचेच असेल तर मी ती कथा तुला थोडक्यात सांगतो. भावा, या जन्मात तू राजा आहेस. या जन्माच्या आधी म्हणजेच पूर्वजन्मी तू माझा सख्खा लहान भाऊ होतास. तेव्हा राजा आश्चर्याने म्हणाला, मी तुझा भाऊ होतो? तर बालक म्हणाला, हो, पूर्वजन्मी आपण 4 भाऊ होतो. तेव्हा आपण एका आश्रमात राहून विद्या अध्ययन करत होतो. पूर्वीच्या काळी एका विद्यार्थ्याचे जीवन एका संन्यासासारखे असायचे. ब्रह्मचर्याचे पालन करणे, भिक्षा मागून भोजन करणे आणि असे अनेक नियम होते जे एका विद्यार्थ्याला पाळावे लागत होते. त्याच नियमांचे पालन करत आपण 4ही भाऊ एकत्र एका आश्रमात विद्या अध्ययन करत होतो. आपण 4ही भाऊ आश्रमाच्या जवळच्या नगरात भिक्षा मागायला जात असू आणि जी काही भिक्षा आम्हा 4ही भावांना मिळत असे ती आपण 4ही भाऊ मिळून मिसळून वाटून खात असू. अशा प्रकारे आपण 4ही भाऊ आश्रमात राहून विद्या अध्ययन करत होतो आणि हा क्रम अनेक वर्षांपर्यंत असा चालू राहिला. पण एक दिवस आपल्याकडून एक खूप मोठी चूक झाली. तेव्हा राजाने उत्सुकतेने विचारले, भावा, चूक काय होती? बालक म्हणाला, राजन, मध्ये बोलू नकोस, फक्त तू माझे बोलणे ऐकत राहा, कारण माझ्याकडे खूपच कमी वेळ उरला आहे. जर तो निघून गेला तर तुझे उत्तरही अपूर्ण राहील. राजा बालकाचे जेव्हा हे बोलणे ऐकतो तेव्हा एकदम शांत होतो. मूल पुढे कथा सांगताना म्हणतो, हे राजन, एक दिवस नेहमीप्रमाणे आपण 4ही भाऊ भिक्षा मागण्यासाठी निघालो. अनेक घरांवर जाऊन आपण भिक्षेसाठी आवाज दिला, पण कोणत्याही दरवाजातून आम्हाला अन्नाचा एक दाणाही मिळाला नाही. त्या दिवशी आपण 4ही भाऊ रिकाम्या हातानेच आश्रमात परतलो, कारण आपल्या 4ही भावांपैकी कोणालाही भिक्षा मिळाली नव्हती. त्यामुळे आपण ती रात्र उपाशीपोटीच काढली. मग दुसऱ्या दिवशीही आपल्या 4ही भावांसोबत काहीसे असेच झाले. त्या दिवशीही आपल्याला अन्नाचा एक दाणा मिळाला नाही आणि त्या दिवशीही आपण लोकांनी उपाशी राहूनच दिवस काढला. कोणत्याही गृहस्थाने आपल्याला भिक्षा दिली नाही. उलट आपल्याला असे म्हणून धुत्कारले की इतके धडधाकट असूनही भिक्षा मागत आहात. तुम्हाला भिक्षा मागायला लाज वाटत नाही का? त्या गृहस्थाचे अपमानजनक शब्द ऐकून आम्ही 3ही भावांनी मान लाजेने खाली झुकले. लाजेमुळे आम्ही 3ही भाऊ त्या दिवशी भिक्षा मागायला गेलो नाही. पण तुला ही गोष्ट मान्य नव्हती. तू म्हणालास की एका ब्रह्मचार्याला लाज कसली? लाज सोडण्यासाठीच तर आश्रमात गुरुजी आपल्याला भिक्षा मागायला सांगतात, जेणेकरून पुढे जाऊन ब्रह्मचारी निराकार भावाने परमार्थाचे कार्य करू शकेल. त्याच्या मनातून उच्च नीच, जात पात, लहान मोठा हा भेद संपून जाईल.
आणि तो सर्वांना एका दृष्टीने बघेल. त्याच्यासाठी ना कोणी लहान असेल ना कोणी मोठा असेल, सर्व मानव एकसमानच आहेत, ही भावना त्याच्या मनात निर्माण व्हावी. म्हणूनच एका साधूला भिक्षा मागणे खूप गरजेचे असते. तेव्हाच त्याच्या आतून भेदभावाची भावना संपते. म्हणून त्या दिवशी तू एकटाच भिक्षा मागायला निघालास. जेव्हा तू भिक्षा मागून परत आलास तेव्हा तुझ्या झोळीत इतके पीठ होते की ज्यातून 4 भाकरी तयार होऊ शकत होत्या. आम्ही तिन्ही भावांनी मिळून तू आणलेल्या पिठाच्या 4 भाकऱ्या बनवल्या आणि 4ही भाकऱ्या आपापसात वाटून खाण्याची तयारी करू लागलो. कारण आपण 4ही भाऊ 3 दिवसांचे उपाशी होतो. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर आपली भूक भागवायची होती. जेव्हा आपण 4ही भाऊ भाकरी खाणारच होतो तेवढ्यात एक वृद्ध ब्राह्मण अन्नाच्या शोधात आपल्याकडे पोहोचला. जेव्हा त्याने आपल्या हातात जेवणाचे ताट पाहिले तेव्हा त्या वृद्ध ब्राह्मणाने आम्हा 4ही भावांकडे आपापल्या जेवणातून थोडे थोडे जेवण देण्याची प्रार्थना केली. कारण आम्हा 4ही भावांचे भुकेमुळे आधीच खूप वाईट हाल झाले होते. त्यावर तो वृद्ध ब्राह्मण अन्न मागत होता. हे ऐकून आपल्या मोठ्या भावाने त्या वृद्ध ब्राह्मणाला म्हटले, अरे ब्राह्मण देवता, तू कुठून उपटलास? आम्ही लोक तर आधीच 3 दिवसांपासून उपाशी आहोत. मोठ्या मुश्किलीने आज 1 भाकरी मिळाली आहे आणि तू म्हणतोस की त्यातून आम्ही तुला देऊ. जर आम्ही तुला आपली भाकरी दिली तर आम्ही काय राख खायची का? आणि हे म्हणून आपल्या मोठ्या भावाने आपली भाकरी खाल्ली आणि तो वृद्ध ब्राह्मण बघतच राहिला. यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने आपल्या दुसऱ्या भावाकडे त्याच्या जेवणातून त्याला थोडे जेवण देण्याचा आग्रह केला. आपल्या दुसऱ्या भावाने त्या वृद्ध ब्राह्मणाला म्हटले, महाराज, जर मी तुम्हाला माझे जेवण दिले तर मी काय चुलीतली आग खाऊ? आणि असे म्हणून त्यानेही आपली भाकरी खाल्ली. जेव्हा आपल्या दोन्ही भावांकडून त्याला निराशा मिळाली तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण माझ्याकडे आला. मी सुद्धा आपल्या दोन्ही भावांप्रमाणेच त्याला उलट उत्तर दिले, हे ब्राह्मण देवता, हे आम्ही आमच्या जेवणातून तुम्हाला जेवण दिले तर मी मरेन की जगेन कोणाला माहीत, आणि हे म्हणून मी सुद्धा आपली भाकरी खाल्ली. जेव्हा आम्हा तिन्ही भावांकडून त्या वृद्ध ब्राह्मणाला निराशा मिळाली तेव्हा शेवटी तो वृद्ध ब्राह्मण तुझ्याकडे पोहोचला आणि या आशेने तुझ्याकडे पाहू लागला की कदाचित तू आपल्या जेवणातून काही जेवण त्याच्या सेवेसाठी अर्पण करशील. हे राजन, जेव्हा तो ब्राह्मण तुझ्याकडे पोहोचला तेव्हा तू कोणत्याही संकोचाशिवाय आपल्या हिश्श्याची भाकरी त्या वृद्ध ब्राह्मणाला दिली. सोबतच हे म्हणत क्षमासुद्धा मागितली की हे ब्राह्मण देवता, आज जर माझ्याकडे एकच भाकरी आहे, तुम्हीही 1 भाकरी खाऊन आपली भूक भागवा. तुम्ही पुन्हा एखाद्या दिवशी आमच्याकडे आलात तर नक्कीच मी तुमचा संपूर्ण रूपाने अतिथी सत्कार करीन. तर हे राजन, तेव्हापासून आपण सर्व भाऊ आपापल्या पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ भोगत आहोत. हे बोलून बालक काही क्षणांसाठी थांबला आणि पुन्हा पुढे म्हणाला, हे राजन, ज्या वृद्ध ब्राह्मणाने तुला पहिल्या साधूकडे जाऊन त्याच्याकडून आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगितले होते, खरं तर मी तोच ब्राह्मण आहे जो आपल्या पूर्वजन्मी अन्न मागण्यासाठी आपल्याकडे आला होता. तो पहिला साधू जो फक्त राख खातो आणि राखेचाच मळ त्याग करतो, तो त्या काळचा आपला मोठा भाऊ आहे. त्याने ब्राह्मणाला हे म्हटले होते की तुला भाकरी दिली तर मी काय राख खाऊ? म्हणूनच ब्राह्मणाच्या म्हणण्यानुसार ते राख खाऊनच जिवंत आहेत. पहिला साधू ज्याने तुला दुसऱ्या साधूकडे जाण्याचा सल्ला दिला तो दुसरा साधू खरं तर आपला दुसरा भाऊ आहे जो फक्त आग खाऊनच जिवंत राहतो. त्याने ब्राह्मणांना भाकरी मागितल्यावर असे म्हटले होते की
हे ब्राह्मण देवता, जर मी तुला भाकरी दिली तर मी काय चुलीतली आग खाऊ? तर त्या ब्राह्मणाचा शाप त्याच्यावरही खरा ठरत आहे. पुढे ते मूल त्या राजाला म्हणाले, हे राजन, आता तू माझ्याबद्दलही ऐक. मी ब्राह्मणाला भाकरी न देता हे म्हटले होते की जर मी तुला भाकरी दिली तर माझे काय होईल? मी जगेन की मरेन? बस तेव्हापासूनच मी जगत आणि मरत आलो आहे. मी रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी जन्म घेतो आणि काही तास किंवा काही दिवस अथवा काही महिने जिवंत राहून परत मरून जातो. मला केवळ गर्भाच्या असह्य वेदना सहन कराव्या लागतात. सदैव मृत अवस्थेमध्ये मी जगतो आणि तेव्हापासून नियमित हे असे घटनाचक्र सुरू आहे. तर मंडळी, एवढे बोलून त्या बालकाने जेव्हा राजाला त्याच्याविषयी सांगितले, हे राजन, आता तू तुझ्याविषयी ऐक. तू तुझ्या हिश्श्याची भाकरी ब्राह्मणाला दिलीस आणि स्वतः उपाशी राहिलास. तू आपल्या अतिथी धर्माचे पालन केलेस, म्हणून तुला तुझ्या शुभ कार्यामुळे या जन्मात राजा होण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे. कारण ईश्वर त्याच लोकांना राजा बनवण्याचे भाग्य देतो किंवा धनवान बनवतो जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्याची पर्वा करतो, जो दुसऱ्यांच्या वाईट वेळेला त्यांची मदत करतो, आपल्या तोंडातला घास दुसऱ्याला देतो. अशा लोकांना ईश्वर श्रीमंत बनवतो. हे लोक श्रीमंत होऊन दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना सहकार्य करेल. परंतु जास्तीत जास्त लोक श्रीमंत होऊन हे विसरून जातात की ही श्रीमंती, वैभव आपल्याला आपल्या मागच्या पुण्यकर्मामुळे मिळालेलं आहे. भगवंताने आपल्याला दुसऱ्यांच्या मदतीसाठी श्रीमंत बनवलेले आहे. जर आपण पुण्यकर्म कराल तेव्हा या जन्मात तुला श्रीमंत बनवले आहे. जर आपण या पुण्यजन्मात पुण्यकर्म केले तर पुढचा जन्मसुद्धा श्रीमंतीतच जाईल. म्हणून हे राजन, तुझ्यासाठी हे चांगले असेल की आपली प्रजा गरीब आणि दीनदुबळे आणि गरजू लोकांची भरपूर मदत करा, परोपकारी कार्य करा, जेणेकरून पुढील जीवन सुखमय होईल. तर मंडळी, एवढे बोलून ते बालक एकदम गप्प बसलं. त्याचे डोळे बंद झाले आणि त्याची मान एका बाजूला झाली. आता राजा समजला, हा बालक फक्त एवढ्याच काळापर्यंत जिवंत होता. शेवटी राजाने स्तब्ध होऊन त्या बालकाला कपड्यात लपेटले आणि सन्मानपूर्वक त्या बालकाला जमिनीत पुरले. त्यानंतर राजा आपल्या नगरात परत गेला. कारण आता राजाला सुद्धा हे माहीत झाले होते, त्याला त्याचमुळे हे राजवैभव प्राप्त झाले होते. तर मंडळी, या कथेचा सारांश हेच आहे की माणसाचा आज हे त्याच्या मागच्या कर्मांवर निर्भर आहे. तेच कर्म कोणाकोणाला राजगादीपर्यंत पोहोचवते आणि वाईट कर्म कोणाला अपमान आणि दुःखाच्या खाईत ढकलते. जर आपल्याला वाटते की आपला येणारा काळ उज्ज्वल असायला पाहिजे तर आजपासून आपण चांगले कर्म करा. दीनदुबळ्यांना, रंजलेल्या गांजलेल्यांना मदत करा, आईवडिलांचा सन्मान करा आणि ईश्वराचे स्मरण करा आणि त्यांचा आधार बना. लक्षात ठेवा, भाग्य कोठून बाहेरून येत नाही, ते आपल्या कर्माची छाया असते. जे करुणा, सत्य आणि सेवेचे व्रत घेतात त्यांच्या जीवनात सुख स्वतः चालून येतो आणि जे अधर्म व अहंकारी रस्त्याने जातात त्यांना दुःखच पदरी पडते. म्हणून आजच सावध व्हा, कारण आजचे कर्म उद्याची कहाणी लिहितात. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.